श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुवाणी पुष्प 2 या ग्रंथातील भक्तांची इच्छापूर्ती या अध्यायाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून आशीर्वाद देताना पुढे म्हणतात, आपल्या विचारामध्ये अपुरेपणा असतो. आपण स्थिर राहू शकत नाही. लोक काय म्हणतील याचा आपण सतत विचार करीत असतो. आपण जे करतो ते स्वतःच्या हितासाठी ही भावना मनात बाळगावी. त्याबाबत लोकांचा विचार करण्याचे कारण नाही. ईश्वर तुमच्या जवळ आहे, त्याचा तुम्ही अनुभव घ्या. सामान्य माणसांना सुद्धा ईश्वर भक्तिभावाने प्राप्त होतो. काशीमध्ये मातंग समाजाचा एक माणूस रोज भगवान शंकराच्या दर्शनाला जात असे. तो शव शव असे म्हणत असे. एकदा एका पंडिताने त्याला असं म्हणताना ऐकलं. त्याने त्या मातंगाला शव म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगितला. तेव्हा त्या मातंगाला अतिशय वाईट वाटलं. आपण आजपर्यंत देवाला शव म्हणून हाक मारित होतो याचा त्याला खेद झाला. तो अतिशय अस्वस्थ झाला. त्याला रात्री झोप येईना. त्याच वेळी त्या पंडिताच्या स्वप्नात स्वतः भगवान शंकर गेले. ते त्या पंडिताला म्हणाले, मातंग माझा महान भक्त आहे. तो जे शव शव म्हणतो तेच मला प्रिय आहे. तेव्हा त्याला तेच म्हणायला सांग. दुसऱ्या दिवशी सकाळीच तो पंडित त्या मातंगाच्या घरी गेला व म्हणाला, जे शव शव म्हणून तू देवाचे नाव घेतोस ना, तेच नाव देवाला प्रिय आहे. तेव्हा तेच नाव तू घेत जा. भक्तिभावाने कोणाला काय साध्य होऊ शकते याचे हे उदाहरण आहे. रोज परमेश्वराची भक्ती करीत जा, नामस्मरण करीत जा. त्यामुळे अनाहूतपणे येणारी संकटे दूर होतात व आपले इप्सित साध्य होते. भक्तिभावामध्ये अत्यंत विनम्रता आहे. त्याला ईश्वर सहाय्यच करीत असतो. ईश्वर हा भक्ताची मनोकामना कशी पूर्ण करतो या संदर्भात विवेकानंदांचेच एक उदाहरण आहे. एकदा विवेकानंदांनी रामकृष्णांना योगक्षेमम वहाम्यम या गीतेतील वाक्यासंबंधी विचारले. भगवंत म्हणतात की मीच भक्तांचा उदरनिर्वाह चालवतो. हे खरे आहे काय? रामकृष्ण म्हणाले, हे वाक्य गीतेतील आहे, त्या अर्थी ते खरंच आहे. विवेकानंद म्हणाले, रोज शिक्षण घेतात, नोकरी करतात, तर परमेश्वर उदरनिर्वाह कसा चालवतो याचा अर्थ लक्षात येत नाही. रामकृष्णांनी त्यांना सांगितले, गीतेतील हे काव्य खोटे असू शकणार नाही. पुढे काही दिवसांनी विवेकानंदांना एका रात्री एका गावी जाण्याचा योग आला. गाडी उशीर आली. विवेकानंदांना घेऊन जाणारे लोक स्टेशनवर येऊन परतही गेले. त्यावेळी विजेची सोय नव्हती. इतर वाहनांचीही सोय नव्हती. गुरु रामकृष्णांबरोबर जो संवाद झाला तो काही त्यांच्या डोक्यातून जात नव्हता. उत्तर सापडत नव्हतं. त्यांना एक सवय होती की रिकामा वेळ मिळाला की ते ध्यानाला बसायचे. ते तेथेच एका झाडाखाली ध्यानाला बसले. परंतु खूप भूक लागल्याने त्यांचा जीव व्याकुळ झाला. आता भगवंत उदरनिर्वाह चालवतात हा अनुभव का येत नाही याचाच ते विचार करीत होते. त्यांच्या मनात त्या वाक्याबद्दल संशय होता. त्या स्टेशनवर एक हलवायाचे दुकान होते. श्रीराम प्रत्यक्ष त्या हलवायाच्या स्वप्नात गेले व त्याला म्हणाले, झाडाखाली जो संन्यासी बसला आहे त्याला भूक लागली आहे. त्याला खाण्याचे पदार्थ नेऊन दे. तो हलवाई पुन्हा झोपला. परंतु पुन्हा त्याला तेच स्वप्न पडले. तो जागा झाला व कंदील घेऊन हातात खाद्यपदार्थ घेऊन विवेकानंदांना शोधत त्यांच्याकडे आला. त्यांच्यापुढे त्याने खाद्यपदार्थ ठेवले. विवेकानंदांना फार आश्चर्य वाटले. त्याने त्याला विचारलं, मला पदार्थ देण्यासंबंधी तुला कोणी सांगितलं? तेव्हा हलवाई म्हणाला, प्रत्यक्ष भगवान श्रीराम माझ्या स्वप्नात आले. त्यांनीच मला सांगितलं की तेव्हा विवेकानंदांना त्या वाक्याची प्रचिती आली.
परमेश्वर भक्ताचा उदरनिर्वाह चालवतो हे वाक्य त्यांना पटले. हा अनुभव कोणाला येतो? जो सर्वस्वी परमेश्वरावर अवलंबून असतो त्यालाच. परमेश्वरावर दृढ विश्वास असणाऱ्यांनाच त्याची प्रचिती येते. नाहीतर तुम्ही नोकरीचा राजीनामा देऊन घरी बसाल का? परमेश्वर तर उदरनिर्वाह चालवणार आहे. मग असा अनुभव इतरांना का येत नाही? गुरुदेव म्हणतात, एकदा मी गाणगापूरला उत्सवानिमित्त गेलो होतो. धर्मशाळेत कुठेही जागा नव्हती. भूक तर खूप लागलेली होती. तिथे केळ्यांशिवाय काहीही मिळत नव्हते. तीही गर्दीमुळे संपून जाण्याची वेळ आली. उपाध्यायाने सांगितले, गर्दीमुळे तुम्हाला सोहळ्यात चालेल असे अन्न इथे नाही. उपवासाचा एक दिवस काढला. दुसऱ्या दिवशी तीव्रतेने भूक लागली व त्या दिवशी असे घडले. कर्नाटकातील गदग गावचे काही कानडी येऊन गाणगापुरास जिथे उतरले होते तिथेच मला चालेल असे अन्न मिळवण्याची शक्यता होती. गर्दीमध्ये ते माझ्याकडे आले. त्यांनी माझा हात धरला व खुणेनेच जेवायला चला असे म्हटले. मी जेवणाला जायचं की नाही हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. तुम्हाला कोणी सांगितलं मला जेवायला घेऊन जा म्हणून, असे मी त्यांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, आम्हाला दृष्टांत झाला. दृष्टांतामध्ये व्यक्ती दाखवली व कानडी भाषेत सांगितले की त्यांना जेवू घाल. त्या दिवशी मी इडलीचे पोटभर भोजन केले. माझ्या जीवनात ईश्वराचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. तुमच्या जीवनात तुम्हीही परमेश्वराविषयी शंका न धरता वागत राहा. तो तुम्हाला इच्छा मनोकामना आपोआप पूर्ण करेल. परमेश्वराविषयीच्या आमच्या अनुभवावरून तुम्ही त्याच्याबद्दल श्रद्धावान बना. कालांतराने तुम्ही देखील अनुभव घ्यायला पात्र व्हाल. भक्ताची इच्छा पूर्ण करणे ही ईश्वराची परंपरागत पद्धत आहे. पण त्याविषयी भक्ताच्या मनात पूर्णपणे दृढभाव व श्रद्धा असणे जरुरीचे आहे. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.